आम्ही एक नाही तर चौघाच्या चौघ चांगल्या लीडनी विजय झालोय. कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की 18 मध्ये आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत. 18 मध्ये येऊन काय काय बोलल्या गेलं आमच्या विरोधात, पण आज तुम्ही बघू शकता आम्ही 4च्या 4 सीट जिंकून आलोय आणि 29चे पण 3 लागलेले आहेत. म्हणून आम्हाला आनंद डबल झालेला आहे की जे आम्ही बोललो होतो ज्याच्यावरून टीका केली जात होती की त्याच्यामुळे युती तुटली, पण आज 30 सीट शिवसेनेची आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. गंभीर आरोप केले गेले, पण आमच्या सोबत सगळे शिवसैनिक आहे आणि ही सगळी ताकद शिवसेनेची आहे. हा एक आमचा चौघांचा विजय नाही, हा पूर्ण शिवसैनिकाचा ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय. आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असर असा झाला की आता आम्ही चौघं महानगरपालिकेत सोबत चाललोय. बरं, आता सोबत महानगरपालिकेत चाललेत. महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहेत की काय करायला हवं? नाही, आम्हाला असं काम करायचं की पुढच्या 5 वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची वेळच नाही. आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर ते अजून आरक्षण निघालं नाहीये, त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू शकत नाही. कारण की आरक्षण जे निघेल, जे काही पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं. जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा 4 1 1 2 आणि 4 अच्छा, हे 4 हे पूर्ण